नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। ब्रेकिंग न्यूज। या खात्याचे अधिकारी डोळे झाकून आंधळे असल्याचे सोंग घेत आहेत का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। मलप्रभा नदी घाटाजवळील ब्रिजच्या पलीकडील रुमेवाडी कत्रीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असून खड्ड्यामध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे। तसेच या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। त्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व नागरिकातून होत आहे। तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून व प्रवाशातून होत आहे। खानापूर मलप्रभा नदी घाटाजवळील नवीन बांधण्यात आलेले ब्रिज संपल्यानंतर रुमेवाडी कत्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे। तसेच त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे चालत जाणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर दुचाकी व चारचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। सदर नवीन ब्रिजची निर्मिती झाल्यापासून प्रत्येक वर्षी ही समस्या निर्माण होत आहे व अशा प्रकारचा अनुभव देखील येथील नागरिकांना व प्रवाशांना येत आहे। त्यासाठी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढून खड्डे पडलेला नादुरुस्त रस्ता कायमस्वरूपी करण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे। तसेच इतके होऊनही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोळे बंद करून आंधळ्याचे सोंग घेतले आहे का, असा प्रश्न नागरिक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे। खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलावून घेऊन त्यांची खरडपट्टी काढून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे व सदर रस्ता पावसाळा संपेपर्यंत तात्पुरता का होईना तात्काळ दुरुस्ती करण्यास सांगणे गरजेचे आहे, अशी प्रवासी व नागरिकातून मागणी होत आहे। तसेच पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी चांगला व मजबूत रस्ता करण्यात यावा अशी ही मागणी प्रवासी व नागरिकातून होत आहे। त्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांना तात्काळ हा रस्ता दुरुस्ती करण्यास सांगणे गरजेचे आहे।